मित्रांनो, आजकाल हे जे काही हॅकिंग आहे किंवा हे जे काही फ्रॉड फोन येतात किंवा कॉल्स येतात, ह्याच्यातून आपल्याला वाचायचं जर असेल, तर आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये ह्या ज्या काही 6 गोष्टी असतात, त्याची खूप काळजी घ्यावी लागते. आता 6 गोष्टी कोणत्या? तर सर्वात प्रथम मित्रांनो, आपले जे काही पॅटर्न लॉक्स असतात, म्हणजे त्यामध्ये डिजिटल असतात आणि पॅटर्न्स असतात. ते असे जे लॉक्स असतात ते आपल्याला लावायचे असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही फिंगरप्रिंट स्कॅनिंग असते, ती आपल्याला ॲक्टिव्हेट करायची असते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला कोणतं ॲप डाउनलोड करायचं असेल, तर ते प्ले स्टोअरमध्ये अवेलेबल नसेल, तर आपण थर्ड पार्टी थ्रू एपीके थ्रू आपण डाउनलोड करायचा प्रयत्न करतो. आणि अशा प्रकारे एपीके जे काही फाईल्स असतात, या पूर्ण मालवेअर सिस्टमने भरलेल्या असतात आणि त्यामुळे आपला फोन हॅक होण्याचे चान्सेस जास्त वाढतात. तर मी अशांना इतकंच सजेशन देईल, की तुम्हाला कोणताही ॲप किंवा सॉफ्टवेअर डाउनलोड करायचं असेल, तर प्ले स्टोअरमधून जाऊन डाउनलोड करा. सगळ्यात सेफ्टी असतं ते. आणि चौथी गोष्ट म्हणजे आपण ओ-टी-पी. तर आता जास्तीत जास्त आपल्याला ओ-टी-पी कुठून येतो? आपलं जे काही बँकिंग असते किंवा आपले जे काही गॅस सिलेंडर्स वगैरे असतात आणि अशा वेळेस काय होतं, आपण ओ-टी-पी शेअर करतो आणि ओ-टी-पी या फ्रॉडस्टर जे काही असतात त्यांना जातो आणि ते पूर्ण आपलं बँक जे खातं असतं, ते पूर्ण फ्रीज करून टाकतात. तर अशा गोष्टीतून वाचण्यासाठी आपण ओ-टी-पी शेअर नाही केले पाहिजे. बँक कधीच आपल्याकडून ओ-टी-पी मागत नसते. तर लक्षात असू द्या, तुम्हाला काही पण बँकिंगचं इम्पोर्टंट काम असेल, तर तुमची निअरेस्ट ब्रांच असेल, तिकडे तुम्ही जाऊन व्हिजिट करा आणि जे काही तुमचे बँकिंगचे काम असेल ते तिथून करा. आणि 5वी गोष्ट म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये जे कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये तुमचे जे नंबर सेव्ह आहे, तेच कॉल उचलत जावं. अननोन नंबरचे फोन उचलायची तुम्हाला काही आवश्यकता नाही. तुमच्या मनामध्ये येत असेल तर कोणत्यातरी फ्रेंड्सचा किंवा ऑफिशियल वर्कसाठी अननोन नंबरवरून फोन करत असेल, तर मला उचलायला हवं. तर अशी काही गरज नाहीये मित्रांनो, लक्षात असू द्या. एखाद्या व्यक्तीला जर आपली गरज असेल किंवा आपल्यासोबत त्याला काम करायचं असेल किंवा आपल्याला त्याच्यासोबत काम करायचं असेल, तर ती व्यक्ती आपला नंबर डेफिनेटली कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह करणार. आणि जर एखाद्या व्यक्तीला आपण इतके इम्पोर्टंट नसेल, तर ती विनाकारण आपलं कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नाव सेव्ह नाही करणार. ही गोष्ट आपल्या सर्वांना चांगलीच माहिती आहे. आणि 6वी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टू फॅक्टर ऑथेंटिकेशन. म्हणजे मित्रांनो, हे जे टू फॅक्टर ऑथेंटिकेशन काय असतं? हे Googleची एक मित्रांनो सर्व्हिस असते. तर त्या सर्व्हिसद्वारे समजा आता माझ्याकडे माझा फोन आहे आणि मी समजा माझ्या मित्रांसंगती किंवा नातेवाईकांसंगती किंवा इतर बाहेर असा पॅटर्न लॉक ठेवला आणि माझे नंबर्स वगैरे कोणीतरी बघितले असेल माझ्या फ्रेंडने किंवा इतर लोकांनी, की बाबा पॅटर्न लॉक काय आहे ह्या व्यक्तीचा किंवा फिंगरप्रिंट स्कॅनर झोपल्यानंतर पण कोण पण ॲक्टिव्हेट करू शकतो. तर ह्या गोष्टीतून वाचवण्यासाठी Googleने Android सिस्टममध्ये एक टू फॅक्टर ऑथेंटिकेशन ही सिस्टम आणलेली आहे. त्यामध्ये काय होतं, आता समजा माझ्याकडे फोन आहे आणि माझा पॅटर्न लॉक किंवा माझे जे डिजिट असतात, जे लॉकिंग सिस्टम, ती जर एखाद्या व्यक्तीला माहिती असेल, तर ती समजा दुसऱ्या मोबाईलवरून माझा ईमेल आयडी टाकून माझा पासवर्ड टाकण्याचा जर प्रयत्न केला, तर माझ्या डायरेक्टली मोबाईलवरती ओ-टी-पी येणार आणि मला लगेच कळणार दुसरीकडून माझं कोणतरी ईमेलद्वारे माझ्या अकाउंटमध्ये एंटर करण्याचा प्रयत्न करतोय. तर ह्याला बोलतात टू फॅक्टर ऑथेंटिकेशन. तर लक्षात असू द्या, हे डिजिटल युग आहे आणि आपल्याला डिजिटली अपडेट राहणं खूप गरजेचं आहे.